कसे आहात मग सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. लवकर आले होते कामावरून आज, म्हणून आज व्हिडिओ बनवावं म्हणलं. लवकर आले होते, सगळे घरातलं काम आवरलं आणि आले वरती व्हिडिओ बनवायला. अनुराग पण घरीच आहे, रोशन पण झोपला आहे. त्याला म्हणलं बस मी बनवते म्हणलं व्हिडिओ. आले 15 मिनटामध्ये म्हणलं. तर आज व्हिडिओ बनवायचा होता म्हणजे काही लोक मला विचारतात की ताई तुम्ही नेहमी व्हिडिओ बनवताना तुम्ही तुमच्या आजीचंच नाव घेता का? तुम्ही आजीबद्दलच सांगता, बाकी इतर कोणाबद्दल का काय बोलत नाही, तर दुसरं कोणाबद्दलच बोलत नाही, तर तुम्ही असं का? आता तुम्हाला तर मी सगळं सांगितलेलं आहे माझ्या भूतकाळाबद्दल. हां, कदाचित तुम्ही व्हिडिओ ऐकलेच नाही तर जास्त माझे. का मी आजीचं नाव घेते, आजी आजोबाचंच का नाव घेते, त्यांच्याविषयीच का बोलते, दुसरं कोणाविषयी का बोलत नाही, हे मी सांगून झालेलं आहे तुम्हाला. व्हिडिओ बनवलेले आहे त्याच्याबद्दल, आणि माझ्या भूतकाळातलेच व्हिडिओ आहेत सगळे. असे व्हिडिओच नाही तर माझे कोणाचे भांडणं झाले, कोण काय म्हणतो, कोण काय कुठं जातं, ह्याच्याकडे लक्ष नसतं माझं. कोणाबद्दल व्हिडिओ पण बनवत नाही, माझ्या भूतकाळाबद्दलच व्हिडिओ बनवते, आणि सगळे व्हिडिओ माझ्या भूतकाळाबद्दलच आहेत. बघा तुम्ही. तरी पण सांगते तुम्हाला की आजीचं का नाव घेते तुम्ही सारखी, आजीबद्दल का व्हिडिओ बनव. बसते जरा थोडंसं, कारण की तुम्हाला सांगू, त्या आजीने मी 7 महिन्याची होते तेव्हापासून मला सांभाळलं होतं. तेव्हापासून त्या आजीने माझा सांभाळ केलेला आहे. किती 7 महिन्याची होते मी तेव्हापासून. मग माझ्या नजरेसामने चेहरा कोणाचा असेल, आजीचाच चेहरा असेल की नाही? कोण दिसत होतं मला? आजी आणि आजोबाच दिसायची. मग माझ्या नजरेमध्ये कोण असणार? माझी आजी आणि आजोबाच असणार ना. ते आईवडील नव्हते, माझा सांभाळ करायला आईवडील नव्हते. आणि मी आईवडिलांना वाईट म्हणत पण नाही आहे की माझे आईवडील वाईट आहेत म्हणून. आईवडील होते, आहेत, आणि त्यांच्यामुळं तर ही जग दुनिया बघितली मी. त्यांना पण वाईट नाही म्हणत, पण सांभाळलं माझ्या आजीनेच. तिच्यामुळं मी आज इथपर्यंत आहे. मग तिचंच नाव येणार ना. माझं लहानपण म्हणजे होते 8-10 वर्षाची, कितवीला, 5वीला का 6वीला होते, तोपर्यंत आजी होती. आणि तोपर्यंत तिचा चेहरा समोर होता. त्याच्यानंतर मग कोणाचे चेहरे दिसलेच नाही तर मला. अजून पण तोच चेहरा दिसतोय, तीच माया ममता दिसते, तेच प्रेम दिसतं आहे आजीचंच. बाकी इतर कोणाचा चेहरा समोर येत नाही, की माझं कोणी आहे असं वाटत पण नाही, की मला कोण आहे ह्याचा विचार पण करीत नाही. सामनेवाले नाही तर करीत, आणि मी पण नाही करीत. माझा विचार कोणी करीत नाही तर मी का कोणाचा विचार करू? माझी गलती मी त्यांना विचारलीच नाही अजून, की माझी चुकी काय होती, तर मी माझ्यापासून लांब गेली, ह्याची चुकी काय होती माझी, ही कोणाला विचारलंच नाही मी. आणि माझं असेल ना, माझ्या मनातलं दुःख कधी कोणाला जास्त सांगतच नाही. किती माझ्या मनाला दुःख लागू दे, मी कधी कोणापाशी सांगत नाही ना, कोणाला बोलत नाही की मला दुःख लागलं, की मला वाईट वाटलं. मी कधीच नाही सांगत कोणाला. आणि मला ना, आत्ता कोणी मला गोड जरी बोललं ना, माझ्या माहेरचे असू द्या, सख्खे असू द्या, गोड बोललं ना कोणी, ते सुद्धा मला आवडत नाही जास्त. कसं असतं, एकदा माणसाला एकटेपणा म्हणजे एकटं राहायची सवय लागली ना, एकटं, तर कोणी गोड बोललेलं सुद्धा आवडत नाही. कोणी जास्त प्रेमाने जवळ ये म्हणलेलं सुद्धा आवडत नाही. एकटं राहायची सवय लागल्यावर कोणी आपलं दिसत नाही आहे, असं असतं. मला नाही कोणाला आपलं मानू वाटत. मला कोणी माना या नका मानू. आज माझी मुलं लग्नाला आलेले आहेत, मोठे मोठे मुलं आहेत माझे. मोठा मुलगा माझा लग्नाला आलेला आहे. मला नाही कोणाबद्दल काय वाटत, मला फक्त माझ्या आजीबद्दल. कारण की सांगितलं ना तुम्हाला, तिने माझा सांभाळ केलेला आहे. तिच्यामुळं मी आज इथपर्यंत आहे असं मला वाटतं. 7 महिन्याचे होते तेव्हापासून आजीने दत्तक घेतल्याने मला सांभाळलं होतं माझ्या आजीने. ती नाही राहिली हो जास्त दिवस. तिचं अजून कौतुक करण्यासाठी ती राहिली नाही जास्त दिवस. ती ऑफ झाली तेव्हा मला काही समजत पण नव्हतं, कळत पण नव्हतं कसल्या गोष्टी, माझं कोण तुमचं कोण हे समजत पण नव्हतं. तिने आजीने पण काय केलं, आपलं नातं एक कोण कोणाचं आहे असं दाखवून पण नाही दिलं तिने कधी. विषयच नाही आला की हे तुझे नाते आहे, हे मामा येतं, हे मावशी येतं, हे असं कधी तिने दाखवूनच नाही दिलं. तिने एवढं प्रेम दिलं की पोटच्या मुलासारखं प्रेम दिलं तिने.
की माझी मुलगी म्हणूनच तिने मला सांभाळलं. आणि मला पण असं वाटायचं की ती माझी आईच आहे. आई वडीलच नंतर आजीच आई होती, खरं आहे ते. पण मला असून पण आजी आई झाली ती माझी. मग तिचा चेहरा राहणार ना माझ्या लक्षात, बार बार तिचा चेहरा आठवणार ना मला. काय म्हणते काही जणांचं म्हणणं की दुसऱ्या विषयावर बोलत जावं जरा, सारख्या आजीच्याच. माझी दुनिया ती होती, आजीच दुनिया होती माझी. ती गेली ना सगळं संपल्यासारखं वाटतं कधी कधी. आता मस्त आहे, तर 2 मुलं येतं, नवरा चांगला आहे, सगळं घेतले तिथं आहे, सगळं व्यवस्थित आहे. पण कधी कधी ना काही गोष्टी मनाला लई टोचल्या जातात. काही मनातल्या गोष्टी असतात, असं कोणापाशी सांगितलं, कोणापाशी बोललं की आपलं सगळं नातं असलं कोणा मन मोकळं होतं, मनाला कुठंतरी असं दिलंसं वाटतं, असं होतं. पण तसं काही होतच नाही. आणि मग ती बार बार मला माझ्या आजीचीच आठवण येते, तिच्याकडेच मन धावा घेतं सारखं माझं. आता तुम्ही सांगा, तुमचं पण असं सख्या कोणी असेल तर तुम्ही काही गोष्टी घरातल्या बाहेरच्या काही गोष्टी तुमच्या सख्या नात्यापाशी शेअर करता ना, तुमच्या आईपाशी किंवा वडिलांपाशी. तसं माझं नाही आहे ना. मी माझ्या मनातल्या गोष्टी, मनातलं दुःख सुख कधी कोणाला सांगायला ना एक वर्षी भीती वाटते. म्हणजे बरं पण नाही वाटत मला. ती एकटं राहायची सवय लागली ना, तसं होतं ते. चालते, चालू द्या, जसं असेल तसं. जीवन आहे, कसं तरी जगायचं, पुढं चालत राहायचं. पण आता ना एकटेपणाची खूप जाणीव होती. खूप काही गोष्टी मनाला लागतात, खूप पहिले आठवणी येतात, कधी कधी रडायला येतं. पण चला दाबून ठेवायचं आणि चालत राहायचं पुढं. कष्ट करत राहायचं, कामात विसरून जाते सगळं. मस्त मी म्हणते नाही जाऊ दे, नाही कोणाकडे जायचं, नाही कोणाला आपलं म्हणायचं, कोण आहे आपल्याला. मस्त विचार करते, परत डबल पण विचार येतो. असं नाही माझं कुठं चुकतं का, सगळे असून मी म्हणजे कोणाला आपलं मानत नाही, माझं कुठं चुकतं का. परत जाऊ दे म्हणते, जसं असेल तसं. अशा काही गोष्टी असतात. आपल्या जवळच्या माणसाचंच नाव निघणार ना. आता माणसाच्या तोंडात कसं असतं, कुठं ठेच लागली, कुठं काय दुःख लागलं तर माणूस काय म्हणतं, आई गं. कारण की आईच्या पकाखाली वाढलेले असतात ना तुम्ही, म्हणून ती आईचं नाव निघतं. तसं माझ्या तोंडातून माझ्या आजीचंच नाव निघतं. आजीचंच नाव निघणार ना. ती होतीच तशी, तिच्यासारखी आजी कोणालाच नसेल असं मला वाटतं. खूप छान आजी होती. तिचं जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमीच आहे, खरं सांग.